नमस्कार. माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टने तयार केलेल्या या खास विश्लेषणात आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण वेल्डिंगच्या दुनियेत जरा डोकावणार आहोत आणि एका अशा घटकाला भेटणार आहोत जो खरं तर पडद्याआड राहून सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. हो, आपण बोलतोय वेल्डिंग फ्लक्सबद्दल, जो खरं तर वेल्डिंगचा एक अदृश्य हिरो आहे. चला तर मग या हिरोची खरी ओळख करून घेऊया. तर आजच्या या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी हे फ्लक्स म्हणजे नेमकं काय असतं, मग त्याची मुख्य कामं कोणती, ते कसं वापरायचं आणि महत्त्वाचं म्हणजे कसं साठवायचं, वेल्डिंग नंतरची साफसफाई इतकी का गरजेची आहे आणि शेवटी फ्लक्सच्या वेगवेगळ्या प्रकारांवरही एक नजर टाकू. चला तर थेट मुद्द्यावर येऊया. तर मग सुरुवात करूया सगळ्यात पहिल्या आणि मूलभूत प्रश्नापासून, की हे वेल्डिंग फ्लक्स प्रकरण आहे तरी काय? अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर फ्लक्स म्हणजे एक खास रासायनिक मिश्रण जे उष्णतेमुळे अगदी सहज वितळतं. हे मिश्रण वेल्डिंगच्या आधी आणि वेल्डिंग करताना लावलं जातं. याचं मुख्य काम काय, तर वितळलेल्या धातूचं बाहेरील हवा आणि इतर दूषित घटकांपासून संरक्षण करणं. म्हणजे बघा, जणू काही हे वेल्डसाठी एक अदृश्य सुरक्षा कवचच तयार करतं. आता जरा या चित्राकडे बघा. हे आपल्याला फ्लक्सची वेगवेगळी रूपं दाखवतंय. म्हणजे फ्लक्स काही फक्त एकाच रूपात येत नाही, तर ते पेस्ट, पावडर किंवा द्रव रूपातही असू शकतं. आणि गंमत म्हणजे प्रत्येक रूप वापरण्याची पद्धतही वेगळी आहे, जी विशिष्ट प्रकारच्या वेल्डिंगसाठी अगदी योग्य असते. फ्लक्स म्हणजे फक्त एक वरचा लेप नाहीये बरं का. याच्या प्रत्येक कणामागे एक जबरदस्त विज्ञान दडलेलं आहे. चला तर मग पाहूया हे फ्लक्स नक्की कोणती महत्त्वाची कामगिरी बजावतं. फ्लक्सचं मिशन आपण 3 भागात समजू शकतो. पहिलं म्हणजे ते पृष्ठभागावर जमा झालेली घाण आणि ऑक्साईड्स काढून टाकतं, म्हणजे हे एक क्लीनर आहे. दुसरं, वेल्डिंग सुरू असताना वितळलेल्या धातूला हवेच्या संपर्कात येण्यापासून रोखतं, म्हणजे हे एक शील्ड किंवा ढाल आहे. आणि तिसरं, ते वितळलेल्या धातूला अगदी लहान फटींमध्येही सहज पोहोचायला मदत करतं, म्हणजे हे एक फॅसिलिटेटर आहे. क्लीनर, शील्ड आणि फॅसिलिटेटर, काय जबरदस्त कॉम्बिनेशन आहे, नाही का? आणि हे वाक्य याचं महत्त्व अगदी स्पष्ट करतं. बहुतेक प्रकरणांमध्ये वेल्डिंगमध्ये वापरलेला फ्लक्स केवळ ऑक्सिडेशनपासून संरक्षणच करत नाही, तर एक स्लॅग म्हणजेच मळी तयार करतो, जी वर तरंगते आणि त्यामुळे स्वच्छ धातूचा जोड तयार होतो. याचा अर्थ काय, तर फ्लक्स केवळ संरक्षणच देत नाही, तर सगळा कचरा, सगळी अशुद्धी स्वतःमध्ये ओढून घेतो आणि तिला तरंगवून बाजूला सारतो, ज्यामुळे आपल्याला एक मजबूत आणि निर्दोष जोड मिळतो. चला, आता थिअरी बास झाली. आता जरा प्रॅक्टिकल गोष्टींकडे वळूया. फ्लक्स वापरायचं कसं आणि त्याची काळजी कशी घ्यायची हे समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. आपण आधीच्या चित्रात पाहिल्याप्रमाणे फ्लक्स लावण्याचे 4 मुख्य मार्ग आहेत. समजा ते पेस्ट किंवा द्रवरूपात असेल तर ब्रशने लावता येतं, पावडर असेल तर वेल्डिंगच्या जागेवर शिंपडता येते. काही वेल्डर गरम फिलर रॉड थेट पावडरमध्ये बुडवून वापरतात, किंवा आजकाल तर अनेक फिलर रॉड्सच्या आतच फ्लक्स भरलेला असतो, ज्याला फ्लक्स कोअर म्हणतात. प्रत्येक पद्धतीची स्वतःची एक खासियत आहे. आणि आता या स्लाईडकडे लक्ष द्या. फ्लक्स वापरण्याइतकंच महत्त्वाचं आहे ते योग्यरित्या साठवणं, कारण चुकीच्या साठवणुकीमुळे चांगल्यातल्या चांगला फ्लक्ससुद्धा निरुपयोगी ठरू शकतो. तर यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, फ्लक्सला कोणत्याही प्रकारच्या नुकसानीपासून आणि विशेषतः ओलाव्यापासून वाचवलंच पाहिजे. एक गोष्ट लक्षात ठेवा, ओलावा हा फ्लक्सचा सर्वात मोठा शत्रू आहे. तो त्याची सगळी शक्तीच काढून घेतो. म्हणूनच डब्याचं झाकण नेहमी घट्ट बंद करा. जास्त काळासाठी साठवायचं असेल तर वितळलेल्या मेणाने सील करा आणि वापरानंतर झाकण लावायला अजिबात विसरू नका. चला, आता आपण वेल्डिंग प्रक्रियेच्या शेवटच्या पण अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याकडे आलो आहोत. तो म्हणजे वेल्डिंगनंतर राहिलेल्या फ्लक्सच्या अवशेषांची साफसफाई. आता इथे एक प्रश्न मनात येतोच, की जर फ्लक्स इतका फायदेशीर आहे, इतका मदत करतो, तर मग वेल्डिंग झाल्यावर त्याला काढून टाकण्याची इतकी घाई का करायची? याचं उत्तर साधं आहे, पण खूप गंभीर आहे. कारण वेल्डिंगनंतर उरलेले फ्लक्सचे अवशेष रासायनिकदृष्ट्या सक्रिय राहतात. जर ते वेळेवर काढले नाहीत तर ते हळूहळू मूळ धातू आणि वेल्डला आतून पोखरतात, म्हणजेच गंज चढायला सुरुवात होते. आणि यामुळे काही काळातच तो मजबूत जोड कमकुवत होऊ शकतो. मग ही साफसफाई प्रभावीपणे कशी करायची? काही सोप्या टिप्स आहेत. वेल्डिंग झाल्यावर शक्य तितक्या लवकर स्वच्छता करा. जोड गरम पाण्याने धुवा आणि ब्रशने जोरजोरात घासा. ॲल्युमिनियमसारख्या धातूंवर हट्टी डाग असतील तर 3% नायट्रिक ॲसिडचा वापर करता येतो. आणि हो, शेवटी पुन्हा एकदा गरम पाण्याने धुतल्यास पृष्ठभाग लवकर सुकतो आणि गंजण्याची भीती राहत नाही. आतापर्यंत आपण फ्लक्स हा एकच शब्द वापरत होतो,
पण खरं सांगायचं तर हे एका पदार्थाचं नाव नाहीये, तर हे एका खूप मोठ्या कुटुंबाचं नाव आहे, ज्यात अनेक वेगवेगळी रसायनं येतात. या स्लाइडवर नजर टाका. बोरॅक्स, झिंक क्लोराईड, पोटॅशियम क्लोराईड ही फक्त काही उदाहरणं आहेत त्या रसायनांची जी फ्लक्स म्हणून वापरली जातात. प्रत्येक रसायनाचे स्वतःचे गुणधर्म आहेत आणि ते वेगवेगळ्या धातूंसाठी आणि वेल्डिंग प्रक्रियेसाठी वापरले जातात. यावरूनच आपल्याला अंदाज येतो की फ्लक्सचं जग किती मोठं आणि विविध आहे. तर आज आपण वेल्डिंगच्या या अदृश्य पण शक्तिशाली नायिकाची ओळख करून घेतली. यावरून एक विचार नक्कीच मनात येतो की आजच्या आधुनिक कारागिरीमध्ये असे आणखी कोणते अदृश्य घटक आहेत जे महत्त्वाचे तर आहेत पण आपल्या नजरेआड राहतात. विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का?